नमस्कार, महाराष्ट्र टुडे मध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत। महाराष्ट्र टुडे चॅनलला आतापर्यंत आपण सबस्क्राइब केलं नसेल तर माझी विनंती आहे, सबस्क्राइब जरूर करून घ्या। आमचे नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत सर्वात अगोदर यावेत यासाठी बेल आयकॉनला क्लिक जरूर करा। चंद्रशेखर बावनकुळेंच्या एका वक्तव्यानंतर सुरेश धसांच्या बाबतीमध्ये अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे। सुरेश धस सही भी नहीं है और सुरेश धस गलत भी नहीं है। एकंदरीत अशी परिस्थिती झालेली आहे। धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याच्या बाबतीमध्ये अजूनही सस्पेन्स आहे। राजीनामा घेतला जाईल असं वाटत नाही। दुसरीकडे आज सुप्रिया सुळे यांनी बीड दौऱ्यावर होत्या, मसाजोग आणि त्यानंतर परळीमध्ये भेट दिल्या। मसाजोग येथे सुप्रिया सुळे यांनी महत्त्वाचं विधान केलेलं आहे। या विधानावर किंवा या वक्तव्यावर मी त्यांच्या वक्तव्यावर बोलणार आहे, त्यांच्या भूमिकेवर बोलणार आहे। सुरेश धसांच्या बाबतीमध्ये आता नेमकं काय चाललंय, काय होणार आहे, स्थिती काय आहे, सुरेश धस नेमकं कुठे चुकले, सुरेश धस यांची स्थिती आणि दुसरीकडे धनंजय मुंडे यांची स्थिती याबद्दल मी बोलणार आहे। त्याबरोबरच मनोज जरांगे पाटलांच्या बाबतीमध्ये 2 महिन्यापूर्वी भाजपनं जो डाव आखला तो डाव 1 महिन्यापूर्वी मी बोलून दाखवला होता, त्यावर व्हिडिओ काढला होता। नेमका तो सत्यात कसा उतरत आहे, त्यावेळेस मी काय सांगितलं होतं किंवा त्यांचा तो डाव काय होता आणि तो डाव यशस्वी कसा झालेला आहे, सर्व मी या व्हिडिओमध्ये बोलणार आहे। त्यामुळे शेवटपर्यंत हा व्हिडिओ पहा, खूप इंटरेस्टिंग व्हिडिओ होणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण अर्धवट पाहिला तर निश्चितच तुम्हाला विषय समजून घेता येणार नाही। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। मित्रांनो, संतोष देशमुख खून प्रकरणाला जवळपास 69 दिवस झालेले आहेत। यातील कृष्ण आंधळे जो आहे तो अजूनही फरार आहे। आज राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे, आमदार जितेंद्र आव्हाड, खासदार बजरंग सोनवणे, आमदार संदीप क्षीरसागर यांनी मसाजोग येथे भेट दिलेली आहे। देशमुख कुटुंबांशी त्यांनी चर्चा केली। त्याबरोबरच त्यांनी परळी येथे जाऊन महादेव मुंडे जे आहेत त्यांच्या सुद्धा कुटुंबाला भेट दिलेली आहे। एक प्रकारे मित्रांनो, सांगायचा ह्याच्यातला मुद्दा असा आहे की सुरेश धस जे आतापर्यंत या लढ्यामध्ये लीडिंग करत होते, नेतृत्व करत होते, मात्र चंद्रशेखर बावनकुळे यांच्या एका वाक्यानं किंवा एका वक्तव्यानं सुरेश धस हे बॅटफुटवर आले। आज सुरेश धस यांच्यावर मराठा समाजासह जे मराठा समाजातले नेते आहेत यांचा सुद्धा रोष आहे। सुरेश धस यांच्यावरती सर्वजण चहूबाजूनं हल्ला करताना दिसत आहेत। मात्र दुसरीकडे आपण यामध्ये निर्दोष आहोत, आपण सहजपणे भेटा गेलो आहोत किंवा स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न वारंवार सुरेश धस करताना दिसत आहे। मुद्दा असा आहे, सुरेश धस चुकीचेही नाहीत आणि सुरेश धस बरोबरही नाहीत, किंवा हिंदीमध्ये जर म्हटलं तर सुरेश धस गलतही नहीं और सुरेश धस सही भी नहीं है। अशी स्थिती आता सुरेश धसांची झालेली आहे। धनंजय मुंडे, दुसरीकडे धनंजय मुंडेवर टीका करताना सुरेश धस यांनी जेवढं पाहिजे तेवढी ताकद आणि जेवढं करता येईल तेवढं केलं। त्यामुळे धनंजय मुंडे यांची राजकीय हानी किंवा त्यांच्यावरती जे काही वादळ निर्माण करण्याचा प्रयत्न झाला त्यामध्ये ते यशस्वी झाले। त्यामुळे सुरेश धस यांच्या काही आरोपांमुळे धनंजय मुंडे यांची राजकीय हानी किंवा जे काही त्यांच्यावर अडचण निर्माण झालेली आहे, राजीनामा देण्याची परिस्थिती निर्माण झालेली आहे। एकीकडे तसा असताना सुरेश धस सुद्धा आता चांगल्या स्थितीमध्ये नाही असं एकंदरीत चित्र आहे। सुरेश धस यांची परिस्थिती अशी आहे की ओबीसी समाज यापुढे त्यांना स्वीकारणार नाही आणि मराठा समाज त्यांना आपलं कधी म्हणणार नाही, अशी स्थिती आता सुरेश धसांची झाली आहे। धनंजय मुंडे यांच्या बाबतीमध्ये ओबीसी समाज धनंजय मुंडे यांच्या पाठीशी असल्याचं दिसून आलं, वंजारी समाज त्यांच्या पाठीशी असल्याचं दिसून आलं, तर दुसऱ्या बाजूनं मराठा समाज मात्र धनंजय मुंडे यांच्याकडं किंवा यांच्यावर नाराज असल्याचं दिसून आलं। त्यामुळे धनंजय मुंडे यांना एक बाजू जमेची आहे तर एक बाजू तोटेची आहे। तर सुरेश धस यांचं जर पाहिलं तर सुरेश धस यांच्यासाठी सध्या तरी दोन्ही बाजू तोट्याच्या असल्याचं दिसत आहे। एक असं म्हटलं जातं की दुसरीकडे एक बोट करत असताना स्वतःकडे 4 बोटं असतात याची जाणीव दुसरीकडे बोट दाखवण्याला असली पाहिजे। मात्र कदाचित सुरेश धस या बाबतीमध्ये विसरले असावेत। गेल्या 2 महिन्यापासून आपण पाहतोय सुरेश धस यांच्या ज्या टीका करण्याची पद्धत होती, त्यांनी जी काही आक्रमक भूमिका घेतली, जे मुद्दे मांडले, हे मुद्दे रास्त आहेत, या मुद्द्याबद्दल कोणीही म्हणणार नाही, पण त्यातले काही मुद्दे त्यांना मांडण्याची गरज नव्हती, ते मुद्दे त्यांनी त्या ठिकाणी मांडले। त्यामुळे कधीतरी आपल्यावर सुद्धा एक वेगळी वेळ येऊ शकते, हे कदाचित ते विसरले। आणि झालं असं की आता चर्चा जी आहे की धनंजय मुंडे आणि सुरेश धस यांची या 2 महिन्यात जवळपास 2 वेळा भेट झालेली आहे अशी चर्चा आहे। याबद्दल एकच वक्तव्य भाजपचे प्रदेशाध्यक्ष मंत्री
चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलं आणि त्यातून सर्व गाडी किंवा सर्व बाजू पालटली. जे सुरेश धस मराठा समाजाला हिरो वाटू लागले, आज ते सुरेश धस मराठा समाजाला आपले शत्रू वाटू लागले आहे. मनोज जरांगे पाटील जे सुरेश धसांच्या बाबतीमध्ये चांगलं बोलत होते, लीडिंग करत असल्यामुळे त्यांच्याविषयी त्यांचं कौतुक करत होते, आजच्या घडीला मनोज जरांगे पाटील सुरेश धस यांच्यावर तुटून पडतात, जोरदार हल्लाबोल करतात. शब्द त्यांचे जे आहेत पूर्ण शब्द जहरीले आहेत, एक घात दोन तुकडे करणारे शब्द आहेत. एकंदरीतच मनोज जरांगे पाटलांनी जी भूमिका घेतली सुरेश धसांच्या बाबतीमधली, त्या भूमिकेमुळे आज मराठा समाज सुरेश धसांना नेमका वेगळ्या भूमिकेतून पाहतोय. सुरेश धस जे मराठा समाजाचा एक नेता म्हणून पुढे आले होते, नेतृत्व म्हणून पुढे आले होते, आज मराठा समाजाला सुरेश धस नकोसे वाटू लागले. नेमकं सुरेश धसांचं यामध्ये काय चुकलं? सुरेश धस चुकले का? जर भेट झाली तर भेट नेमकी कोणत्या स्वरूपात झाली याबद्दल सुरेश धस अजूनही जरी स्पष्टपणे सांगत नसले, ते सांगत आहेत की त्यांची तब्येतीची विचारपूस करायला गेलो. मग मनोज जरांगे पाटील जे प्रश्न उपस्थित करत आहेत किंवा मराठा समाज प्रश्न उपस्थित करत आहे, या प्रश्नाचं उत्तर सुरेश धसांकडे आहे का? ज्या व्यक्तीला तुम्ही इतक्या मोठ्या प्रमाणात टार्गेट करता, दुश्मन असल्यासारखं त्यांच्याविषयी बोलता, मग अचानकपणे तो व्यक्ती आजारी पडल्यावर त्याच्याविषयी तुम्हाला एवढा कनवळा आला कसा? असा सुद्धा प्रश्न आता मराठा समाजातील नेते किंवा कार्यकर्ते विचारू लागले. मग या प्रश्नाचं उत्तर सुरेश धसांकडे आहे का? हा सुद्धा तेवढाच महत्वाचा मुद्दा आहे. सुरेश धसांनी सांगितलं की मी 20 फेब्रुवारीला सविस्तरपणे या मुद्द्यावर बोलणार आहे. संतोष देशमुख खून प्रकरणावर बोलणार आहे, कृषी विभागातील घोटाळ्यावर बोलणार आहे. सुरेश धस नेमकं काय बोलणार? सुरेश धस वेगळं काही बोलणार आहेत का तेच पहिले पाडे 55? हे सुद्धा पाहणं तेवढंच महत्वाचं ठरणार आहे. सुरेश धस यांनी संतोष देशमुख यांचा खून प्रकरणाचा मुद्दा किंवा लढा मी सोडणार नाही असं त्यांनी सांगितलं. मात्र सुरेश धस जी काही धनंजय मुंडे सुरेश धस यांची भेटीचा विषय आहे, हा विषय पुढे आल्यानंतर खरंच आता सुरेश धस संतोष देशमुख खून प्रकरणामध्ये पुढे येऊ शकतात का? त्यांना लिडिंग करू दिलं जाईल का? हा सुद्धा तेवढाच महत्वाचा प्रश्न आहे. कारण आतापर्यंत सुरेश धसांच्या प्रत्येक शब्दाला, प्रत्येक वाक्याला एक वेगळी किंमत या प्रकरणाच्या दरम्यान आली होती, वजन आलं होतं. आता ते वजन त्यांच्या वाक्याला, त्यांच्या शब्दाला, त्यांच्या बोलण्याला राहील का? हे सुद्धा पाहणं तेवढंच महत्वाचं आहे. किंवा समाज तेवढं किंमत देईल का? हे तेवढंच पाहणं महत्वाचं ठरणार आहे. सुरेश धस खऱ्या अर्थानं या विषयानंतर संतोष देशमुख खून प्रकरण आणि त्याबरोबरच पवनचक्की खंडणी प्रकरण, कृषी विभागातील घोटाळे, पुन्हा पीक विमा या प्रकरण त्यांनी जे उचलले, या प्रकरणानंतर सुरेश धस राज्याच्या राजकारणाच्या पटलावर आले. सुरेश धस एक वेगळ्या उंचीवर गेले. सुरेश धसांकडं एक बीड जिल्ह्यातलं उभरतं नेतृत्व म्हणून पाहिलं जाऊ लागलं. मराठा समाज सुद्धा मनोज जरांगे यांच्याकडं सामाजिक नेतृत्व किंवा सामाजिक नेता म्हणून पाहत होता, तर राजकीय नेता म्हणून मराठा समाज सुरेश धसांकडे पाहू लागला होता. मग एवढं सर्व सुरू असताना धनंजय मुंडे यांना भेटण्याची सुरेश धसांना नेमकी गरज का वाटली? हा सुद्धा प्रश्न तेवढाच महत्वाचा आहे. दोघांमध्ये एवढं वैर दिसत होतं, जे आतापर्यंत 2 महिन्यात आपण पाहिलं, ते 2 महिन्यातल्या वैर अचानकपणे संपलं कसं? हा सुद्धा प्रश्न आता सर्वसामान्य नागरिकांना पडलेला आहे. तर काही नेते जे काही विरोधी आहेत, शरद पवार गटाचे आहेत, शिवसेनेचे संजय राऊत असतील किंवा इतर अंबादास दानवे असतील किंवा बरेचसे लोक असतील राजकीय नेते, हे जे बोलत आहेत त्या बोलण्यामध्ये काहीतरी तथ्य आहे असं आता वाटू लागलंय. हे लोकांनी जे आरोप केले आहेत की हे सर्व मनोज जरांगे पाटलांचं आंदोलन दाबण्यासाठी, त्यांचा लढा दाबण्यासाठी, त्यांना बाजूला करण्यासाठी सुरेश धसांना सरकारनं किंवा भाजपनं संतोष देशमुख खून प्रकरणामध्ये टाकलं. त्यांच्याकडे हा लढा जाणीवपूर्वक दिला गेला आणि ऐन वेळेला सुरेश धसांना बाजूला काढलं गेलं. हे सर्व जे आता बोलू लागलंय, हे आता कुठेतरी खरं वाटू लागलंय. मी महाराष्ट्र टुडे चॅनलला या बाबतीमध्येच एक व्हिडिओ केला होता. फडणवीसांचा सेफ गेम, सोळंके, धस, सुसाट, मुंडे मुक्त नारा फडणवीसांचा किंवा सरकारचा, असा जे विषय होता मी तो हाताळला होता. त्यामध्ये पूर्णपणे मी हे सांगितलं होतं की देवेंद्र फडणवीस मनोज जरांगे पाटलांना बाजूला करण्यासाठी, त्यांना त्यांच्या लढ्याला
पुन्हा जनसामान्यांचा सपोर्ट मिळू नये यासाठी सोळंके आणि धस यांना मध्ये टाकत आहेत किंवा मध्ये टाकलं आहे आणि एकंदरीतच मुंडे आणि धस सोळंके यांचं लावून देऊन किंवा यांच्यामध्ये लावून एक प्रकारे मनोज जरांगे पाटलांना बाजूला काढण्याचा हा डाव आहे, हा सेफ गेम आहे. यातून सरकार पूर्णपणे फडणवीस सेफ राहत होते, त्याबरोबरच मनोज जरांगे पाटील बाजूला जात होते, धस आणि सोळंके पुढे येत होते. ह्या सगळ्या गोष्टी जेणेकरून धस सोळंके हे फडणवीसांचेच आहेत, त्यामुळे ऐन वेळेला जसं पाहिजे तसा त्यांचा वापर फडणवीसांना या प्रकरणामध्ये करता येत होता असं मी त्या पूर्ण मुद्द्यामध्ये मांडलं होतं. आणि आजच्या घडीला जर पाहिलं तर 1 महिन्यापूर्वी मी विषय मांडलेला विषय पूर्णतः सत्यामध्ये उतरलेला आहे. आपण खाली आमच्या व्हिडिओला खाली जाऊन पाहू शकता, हा व्हिडिओ आहे, आजही तुम्ही जाऊन हा व्हिडिओ पाहू शकता. पूर्ण विषय मी जो मांडला तसाच विषय पूर्णपणे सध्या सत्यामध्ये उतरलेला आहे. आज मनोज जरांगे पाटील आक्रमक झालेले आहेत. मनोज जरांगे पाटील सुरेश धस यांच्याविषयी जे बोलत आहेत ते पूर्णतः आक्रमकतेचं आहे, वास्तववादी आहे. त्यामुळे कुठंतरी सुरेश धस आता बॅकफुटवर गेल्याचं दिसत आहे. आता ते बचाव करण्याचा प्रयत्न करत आहेत, पण बचाव करत असताना ते किती यशस्वी ठरतात हे सुद्धा पाहणं तेवढंच महत्वाचं आहे. दुसरा मुद्दा राहिला धनंजय मुंडे यांचा. तर धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेतला जाईल असं मला वाटत नाही, कारण धनंजय मुंडे यांचा राजीनामा त्यांनी स्वतः द्यावा असं जर अजित पवार म्हणत असतील किंवा त्यांनाच त्या बाबतीत विचारा असं जर अजित पवार स्वतः पक्षाचे नेते, पक्षाचे अध्यक्ष म्हणत असतील तर राजीनामा कसा घेतला जाईल हा सुद्धा तेवढाच मोठा प्रश्न आहे. दुसरा मुद्दा, धनंजय मुंडे खरंच यामध्ये दोषी नसतील तर त्यांचा राजीनामा घेणं सुद्धा कितपत योग्य ठरेल हे सुद्धा तेवढाच महत्वाचा मुद्दा आहे. आतापर्यंत ज्यांचे राजीनामा घेतले त्या नेत्यांचे किंवा त्या मंत्र्यावरती आरोप सिद्ध झालेले नाहीत, त्यामुळं आरोपावरून राजीनामा घेणं हे तेवढंच चुकीचं ठरतंय असं अशोक चव्हाण यांनी सुद्धा म्हटलंय. त्याबरोबरच बऱ्याचशा नेत्यांनी त्याच बाबतीतलं मत व्यक्त केलेलं आहे. त्यामुळे धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेण्याच्या बाबतीमध्ये घाई करणं हे सुद्धा चुकीचं ठरेल. त्यामुळे धनंजय मुंडेचा यांचा जर सहभाग असेल तर तपास यंत्रणेमध्ये तपासामध्ये ते उघड होईल आणि ते जर उघड झालं तर पक्ष त्यांचा राजीनामा मागू शकतं किंवा धनंजय मुंडे सुद्धा स्वतःहून राजीनामा देऊ शकतात. राहिला विषय तपासातल्या हस्तक्षेपाचा, तर बीडचे पालकमंत्री अजित पवार आहेत. अजित पवार हे खमक्या नेतृत्व आहेत, संपूर्ण महाराष्ट्राला माहीत आहे. अजित पवार हे प्रशासनावर पकड असणारे नेते आहेत, हे संपूर्ण राज्याला माहीत आहे. त्यामुळं बीड जिल्ह्यातल्या जे काही संतोष देशमुख खून प्रकरण आहे या प्रकरणामध्ये हस्तक्षेप कोणत्याही नेत्याला अजित पवार करू देऊ शकत नाहीत असं सध्याचं तरी चित्र आहे. त्यामुळं हस्तक्षेप करण्याचा प्रश्न या ठिकाणी येऊ शकत नाही किंवा समोर येऊ शकत नाही. त्यामुळं या बाबतीमध्ये जी काही निपक्षपाती पद्धतीने चौकशी सुरू आहे ही चौकशी योग्य दिशेने सुरू आहे असं एकंदरीत आतापर्यंतचं चित्र आहे. त्यामुळं भविष्यामध्ये जे दोषी असतील ते समोर येतील आणि त्यांना जी शिक्षा व्हायला पाहिजे ती शिक्षा निश्चित होईल. त्यामुळं खऱ्या अर्थानं लोकशाहीवर सर्वांनी विश्वास ठेवायला हवा आणि लोकशाहीच्या मार्गानं सर्वांनी जायला हवं. नेमकं आपल्याला याबद्दल काय वाटतं? संतोष देशमुख खून प्रकरणाचा तपास योग्य दिशेने सुरू आहे का याबद्दल तुम्हाला काय वाटतं? धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यायला हवा की द्यायला नकोय याबद्दल तुम्हाला काय वाटतं? सुरेश धस यांच्या बाबतीमध्ये नेमकं तुम्हाला काय वाटतं? खरंच सुरेश धसांना फडणवीसांनी या प्रकरणामध्ये उतरवण्यास सांगितलं का याबद्दल तुम्हाला नेमकं काय वाटतं? त्याबरोबरच प्रकाश सोळंके सुद्धा या प्रकरणामध्ये होते, नेमकं त्यांच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं सविस्तरपणे सांगा. आजची जी भूमिका याबरोबरच एक महत्वाचा मुद्दा राहिला. आज सुप्रिया सुळे यांनी मसाजोग आणि परळीमध्ये भेट दिल्या. देशमुख कुटुंब आणि परळीमध्ये सुद्धा पीडित कुटुंबाची त्यांनी भेट घेतली. मसाजोगमध्ये त्यांनी सांगितलं की आम्ही कोणत्याही व्यक्तीला टार्गेट करणार नाही, या संतोष देशमुख खून प्रकरणामध्ये आम्ही राजकारण आणणार नाही, माणुसकी म्हणून या प्रकरणाकडे आम्ही पाहू आणि हे प्रकरण हाताळू. त्यांनी ही जी भूमिका घेतली खरोखरच ही भूमिका कौतुकास्पद आहे. त्यामुळे कुठेतरी आता वेगळ्या जी काही योग्य दिशेनं हे प्रकरणाचा तपास किंवा हे प्रकरणाचा लढा जायला हवा त्या योग्य दिशेनं हा लढा यापुढे जाईल असं एकंदरीत दिसतंय. कारण या लढ्याचं नेतृत्व सुप्रिया सुळे करणार आहेत असं त्यांनी स्वतः सांगितलं. जोपर्यंत आरोपींना फाशी होणार नाही तोपर्यंत मी हे प्रकरण हाताळणार आहे, मी शांत बसणार नाही असं त्यांनी सांगितलं. त्यामुळे नेमका सुप्रियाताईंच्या भूमिकेबद्दल तुम्हाला काय वाटतं? सुप्रियाताईंची ही भूमिका कौतुकास्पद आहे मला वाटतं. तुम्हाला त्याबद्दल काय वाटतं कमेंट बॉक्समध्ये जाऊन सांगा. आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, महाराष्ट्र टुडे चॅनलला आतापर्यंत आपण सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करून घ्या. विषय चांगला वाटला तर कमेंट करा, लाईक करा आणि शेअर पण करा.
पुन्हा वेगळ्या विषयावर भेटू. तोपर्यंत धन्यवाद.